आम्ही चाललो आहोत विकास काकांच्या फार्म हाऊसला. सर्व निघायची चर्चा करत आहेत, तर चला. एक एक करून सर्वांच्या गाड्या निघत आहेत. सहलीला जायचा सहलीला. फार्म हाऊसला जायच्या अगोदर आम्ही म्हसाच्या म्हसोबा मंदिरात दर्शन घेतलं. आरामात प्रवास करून आम्ही फायनली फार्म हाऊसला पोहोचलो. ये काय व्ह्यू आहे फार्म हाऊसचा. आहा हा, असं म्हणत आम्ही पटकन उड्या मारल्या. ये नागिन डान्स सुरू झालेला आहे. आम्ही व्हेज असल्यामुळे विकास काकांनी आमची छान सोय केली. 1 2 3 कांगारू कांगारू. विकास काका काही फनी गेम घेत होते. हे बोलला इकडे इकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निसर्गाचा मस्त आनंद घेतला. एकदम शांतता आणि पक्ष्यांचा आवाज. आणि हो, इथं प्ले झोन सुद्धा आहे. चेस, लुडो, सापशिडी, क्रिकेट, बॅडमिंटन सर्वच आहे. पप्पा आणि मी मस्त क्रिकेट खेळत आहोत. अँड दिस इज द शॉट. तुम्ही बघू शकता कोळी काका पोलीस आहे. ते फार्म हाऊसवर आल्या पण काम करत आहे. आता आपण पवार सरांना विचारूया कसा वाटला फार्म हाऊस. पवार सर, तुम्हाला कसा वाटला फार्म हाऊस. अरे एकदम मस्त, एकदम रिलॅक्स. असं वाटतं आठवड्यातून यावा इथं. मशापासून एकदम 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे फार्म हाऊस, निसर्ग फार्म हाऊस. सर्वांनी नक्की व्हिजिट द्या. म्हसा या ठिकाणी फार्म हाऊसला आलेला आहे आणि इथे एक सुंदरवन म्हणून फार्म हाऊस आहे. तो खूप छान आहे. प्रत्येकाने येऊन भेट द्यावी. नमस्कार, माझं नाव विनायक कोडी. मी पोलीसमध्ये नोकरी करतो. दररोजचा काम करीत असताना खूप त्रास, थकवा आणि तणाव येत असतो. पण इथं आल्यानंतर मला खूप बरं वाटलं आणि आपण पण यावं आणि आपला त्रास, थकवा आणि मूड फ्रेश करून इथून जावं. आज आम्ही इथे सुंदरवन फार्म हाऊसला भेट दिली. खूप अप्रतिम निसर्ग सौंदर्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. आणि इथे जे आम्ही स्विमिंग पूलमध्ये जी मजा केली ती खूपच जास्त मजा केली आणि खूप भारी वाटलं. धन्यवाद. सुंदरबन हे रिसॉर्ट मशापासून गुगल मॅप लावल्यानंतर फक्त 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि खूप निसर्गरम्य. थोडा वेळ असं गोव्याचं पण फील त्या ठिकाणी येतं. सुंदरबन एक नंबर. आणि आमचे पूजा काकी यांचं ते सुंदरवन फार्म हाऊस. सुंदरवन एक निसर्गरम्य जागा. एकदा येऊन तर बघा. असं वाटतं इथून जाऊच नाही. पण या फार्म हाऊसला आम्ही पुन्हा येऊ. आणि हो, तुम्ही पण सुंदरवन फार्म हाऊसला भेट द्या आणि आमच्यासारखं एन्जॉय करा. बाय बाय मित्रांनो. राम कृष्ण हरी.